नमस्कार, मी योगेश कुटे. लेट्सअप न्यूज राऊंडमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. राज्यसभेची निवडणूक जाहीर झालेली होती आणि या निवडणुकीमध्ये अनेकांना धक्का बसेल, असं काहीतरी उमेदवार येतील, असं काहीतरी समीकरणे घडतील, अशा अनेकांना अपेक्षा होती. प्रत्यक्षामध्ये राज्यसभेतील जी निवडणुकांची मधली म्हणजे 2 वर्षापूर्वी ज्या पद्धतीनं शिवसेना आणि महाविकास आघाडीमध्ये भांडणं लागलेली होती, तर त्या पद्धतीने यावेळेस होणार नाही. पण राज्यसभा निवडणुकीमधलं धक्कातंत्र यावेळेस कायम राहिलेलं आहे आणि भाजपकडनं हे धक्कातंत्र सातत्यानं अवलंबलं जातं आणि त्याचाच अनुभव या निवडणूक देखील आपल्याला आलेला आहे. जी नावं चर्चेत नसतात, ज्या नावांची माध्यमांमध्ये दखल घेतली जात नसते, की जे अजिबातच अपेक्षित उमेदवार नसतात, अशांना मोठ्या पानावर देण्याची संधी सध्याच्या भाजपनं स्वीकारलेली दिसते. म्हणजे भजनलाल शर्मा हे राजस्थानचे मुख्यमंत्री बनले, हे अनेकांना तो धक्का अजूनही सहन होत नाहीये. तर राज्यसभेसाठी देखील महाराष्ट्र प्रदेश भाजपनं जी काही नावं पाठवलेली होती, ती नावं वगळता वेगळ्याच नावांचा विचार पक्षानं केला आणि निष्ठावंतांना न्याय द्यायचा एक प्रयत्न या सगळ्या नावांमधनं दिसून येत आहे. तर जे पहिलं नाव आहे ते मेधा कुलकर्णी यांचं. मेधा कुलकर्णी या कोथरूडच्या माजी आमदार आहेत. 2019 मध्ये त्यांना उमेदवारी नाकारून त्यांना त्या ठिकाणी भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भाजपने उमेदवारी दिलेली होती. त्यावेळी बराच गदारोळ झालेला होता. चंद्रकांत दादा पुण्याबाहेरच्या आहेत, कोथरूड सारख्या मतदारसंघात तुम्ही चंद्रकांत पाटलांना कशी का उमेदवारी देता, असे अनेक आक्षेप घेतले गेलेले होते. कोथरूड हा भाजपचा सुरुवातीपासूनच बालेकिल्ला राहिलेला आहे आणि 40-45 हजार मतांचं लीड तिथे कोणालाही मिळतं. मात्र चंद्रकांत दादांनाही त्यापेक्षाही कमी मताधिक्य मिळालं आणि तेव्हा चर्चा सुरू झाली की ब्राह्मण समाज हा भाजपवर नाराज आहे. आणि त्याचा दुसरा अनुभव असा आला की जेव्हा एक 7-8 महिन्यांपूर्वी कसबा विधानसभेची पोटनिवडणूक झाली, तेव्हा त्या ठिकाणी मुक्ता टिळक या भाजपच्या आमदार होत्या, त्या ब्राह्मण समाजाच्या होत्या आणि म्हणजे ब्राह्मण समाजाच्या व्यक्तीला उमेदवारी नाकारून तिथे हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली. तेव्हा अशी चर्चा झाली की नाही ब्राह्मण समाजावर भाजपमध्ये अन्याय होतो आहे. आणि पुण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की ब्राह्मण समाजाची लोकसंख्या जी आहे ती 10% जास्त आहे असं बोललं जातं आणि त्यामुळेच या मतांची दखल गंभीरतेनं पक्षाने घेतल्याचं दिसून येत आहे. जेव्हापासनं मेधाताई या माजी आमदार झाल्या त्यावेळेस त्यांनी आपल्यावर अन्याय झाल्याची भावना वेळोवेळी बोलून दाखवलेली होती. त्या चंद्रकांत दादा पाटील यांची जी पहिली प्रचार सभा झालेली होती, त्या प्रचार सभेत 2019 मध्ये त्यांच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आलेले होते आणि अश्रू गेल्या 3-4 वर्षामध्ये अनेकदा वाहिल्याचं माध्यमांसमोर आपण पाहिलेलं आहे. नुकताच चांदणी चौकातील पुलाचा उद्घाटन सोहळा झाला होता. त्यावेळी देखील मेधा कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केलेली होती आणि पक्षश्रेष्ठींकडे आपल्या सातत्यानं आपलं गाऱ्हाणं मांडत होत्या आणि माझं काय चुकलेलं आहे अशा पद्धतीची तक्रार त्या करत होत्या. मात्र या त्यांच्या सर्व प्रयत्नांना म्हणा किंवा पक्षानं निष्ठावंतांना न्याय देण्याची भूमिका घेतल्याचं प्रतीक म्हणा, मेधा कुलकर्णी या भाजपच्या राज्यसभेच्या उमेदवार ठरलेले आहेत. त्या खासदार देखील पुढच्या 1-2 दिवसामध्ये निश्चितपणे होतील. मात्र त्यांच्या या उमेदवारीमुळे लोकसभेची गणिते मात्र बदलू शकतात, बिघडू शकतात. याआधी असं वाटत होतं की पुण्यातनं ब्राह्मण समाजाचा उमेदवार हा लोकसभेसाठी द्यायचा की नाही द्यायचा आणि तसा कुणी उमेदवारही भाजपकडे स्थानिक पातळीवरती नव्हता. मात्र सुनील देवधर यांनी अतिशय चांगली तयारी करून संघटन कौशल्य वापरून आपलं नाव चर्चेमध्ये आणलं. अनेकांना त्यांची दखल घ्यावी लागली. राष्ट्रीय पातळीवर किंवा एक वेगळ्या उंचीवर काम केलं असल्यामुळे सुनील देवधर यांचं नाव या स्पर्धेमध्ये अतिशय गंभीरपणे घेतलं जात आहे. मात्र मेधा कुलकर्णी यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जे उर्वरित इच्छुक आहेत ते योगायोगाने मराठा समाजाचे आहेत आणि त्या सर्वांना असं वाटतं आहे की आता राज्यसभेला ज्या अर्थी मेधा कुलकर्णी यांना संधी मिळालेली आहे, ब्राह्मण समाजाच्या व्यक्तीला संधी मिळालेली आहे, त्या अर्थी लोकसभेसाठी मराठा समाजाच्या उमेदवाराचा विचार पक्ष प्राधान्याने करेल. त्यामुळं जगदीश मुळीक जे वडगाव शहराचे माजी आमदार आहेत, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी खासदार संजय काकडे यांच्या अपेक्षा किंवा त्यांच्या समर्थकांच्या अपेक्षा मेधा कुलकर्णी यांच्या
या खासदारकीच्या राज्यसभेच्या उमेदवारीमुळे उंचावलेले आहेत. मात्र यातली एक गोष्ट अशी आहे की खरोखरीच पक्षानं समाज म्हणून विचार केला की निष्ठावंत म्हणून मेधा कुलकर्णी यांना न्याय दिलेला आहे याचाही विचार करावा लागेल. कारण आपण जर पाहिलं तर प्रकाश जावडेकर जे पुण्यात वास्तव्यास आहेत, पक्षाचे प्रभारी आहेत, माजी केंद्रीय मंत्री आहेत, ते राज्यसभेवर होते आणि त्यांनाच तिकीट डावलून मेधा कुलकर्णी यांना पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. प्रकाश जावडेकर यांच्याकडे सध्या केरळची जबाबदारी आहे, त्यामुळे ते तिकडे व्यस्त आहेत. आणि असं असतानाही मेधा कुलकर्णी जर खरोखरीच भाजपच्या मेधा कुलकर्णी यांना खरोखरीच ब्राह्मण म्हणून जर उमेदवारी दिली असेल याचा अर्थ लोकसभेसाठी ब्राह्मण चेहरा देणारच नाहीत असाही अर्थ आपण तातडीने काढू शकत नाही. कारण भाजपचं धक्कातंत्र हे कोणाला समजत नाही. कारण याआधी देखील जावडेकर राज्यसभेवर पुण्यातनं खासदार होते, ते ब्राह्मण समाजाचे होते, तरीही गिरीश बापट यांना ब्राह्मण एक चेहरा म्हणून ब्राह्मण चेहऱ्याची व्यक्ती गिरीश बापटांच्या रूपानं पुण्याची लोकसभेचे खासदार म्हणून ते आलेलेच होते. त्यामुळे भाजपचं धक्कातंत्र काय असेल, अमित शहा आणि त्यांच्या वरिष्ठ नेत्यांच्या डोक्यामध्ये काय चालू आहे याचा अंदाज लागणं अनेकांना यामुळे सगळं कठीण जातं. याच्यामध्ये कोथरूड विरुद्ध वडगाव शिरी असाही आता एक फरक या निमित्तानं पुढे येऊ लागलेला आहे. अनेकांचं म्हणणं आहे जे मंत्री आहेत ते कोथरूडचे आमदार आहेत, आता खासदारकी कोथरूडच्या माजी आमदारांना मिळालेले आहे. आता जे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आहेत ते त्यांचा भाग देखील कोथरूडच आहे. आणि जगदीश मुळीक जे वडगाव शहराचे माजी आमदार आहेत त्यांना असं वाटतं की आता सगळं कोथरूडला मिळालेलं आहे, त्यामुळं जगदीश मुळीक हे जे वडगाव शहराचे माजी आमदार आहेत त्यांच्यासाठीच चा मार्ग सुकर झालेला आहे असाही अर्थ या निमित्तानं घेतला जात आहे. पण या सगळ्या गदारोळामध्ये भाजपचे पक्षश्रेष्ठी उमेदवार ठरवतील, पण मेधा कुलकर्णी यांना तिकीट देण्यामध्ये महत्वाची जबाबदारी कोणाची याचा मात्र सोशल मीडियावरती आता जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळातच मेधा कुलकर्णी यांचं तिकीट नाकारलेलं होतं. विनोद तावडे जे आता भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत त्यांनी मेधा कुलकर्णी यांच्या तिकिटासाठी जोरदार प्रयत्न केले होते आणि त्यामुळेच मेधा कुलकर्णी यांना ही उमेदवारी मिळालेली आहे असंही बोललं जात आहे. गेले काही दिवस आपण पाहतात की विनोद तावडे यांचं राष्ट्रीय पातळीवरती पक्षामधलं वजन वाढत आहे आणि त्यातूनच मेधा कुलकर्णी यांच्या नावाचा आग्रह त्यांनी धरला असावा. बिहारमध्ये विनोद तावडे यांच्यावर जबाबदारी होती, चंडीगड सारख्या शहरावर देखील त्यांची जबाबदारी आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदाच्या निवडीच्या वेळेस ते निरीक्षक म्हणून गेलेले होते. त्यामुळे विनोद तावडे राष्ट्रीय पातळीवर काम करून राज्यातले आपले जे काही निष्ठावंत आहेत त्यांना तिकीट देण्यात तर यशस्वी होत नाहीत ना. विनोद तावडे हे देवेंद्र फडणवीस यांना तर भारी पडत नाहीत ना असा याचा देखील या पद्धतीने देखील अर्थ घेतला जात आहे. केवळ विनोद तावडे यांनी सांगितल्यामुळेच मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी मिळाली असं म्हणणं योग्य ठरणार नाही. पण राजकारणामध्ये ज्या पद्धतीचे सगळं एक आपला उमेदवार किंवा आपला एक इच्छित चेहरा जो सेट होत असतो त्यामागे असं कोणा ना कोणाचं प्रयत्न किंवा लॉबिंग हे सुरूच असतं आणि त्यामुळेच अनेकांना असं वाटतंय की विनोद तावडे यांनीच मेधा कुलकर्णी यांच्यासाठी वरिष्ठ पातळीवर शब्द टाकला असावा. आणि तुम्हाला माहिती आहे की जे भाजपचे अध्यक्ष JP नड्डा आणि विनोद तावडे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये एकत्र काम केलेलं होतं, ते एकमेकांचे सहयोगी होते. त्यामुळं तावडे आणि JP नड्डा यांचं देखील समीकरण हे वेगळ्या पातळीवरचं आहे, मित्रत्वाचं आहे. त्यामुळे हक्काने जर विनोद तावडे यांनी नावं सांगितले असेल तर JP नड्डा हा आग्रह काही मोडतील असं अनेकांना वाटत नाही. यातलं दुसरं जे गणित अनेकांना असं वाटतं आहे की देवेंद्र फडणवीस यांना तावडे हे भारी ठरतात का. कारण जर पाहिलं राज्यसभेसाठी जी काही नावं प्रदेशने पाठवलेली होती त्याच्यामध्ये पंकजा मुंडे यांचं नाव होतं, हर्षवर्धन पाटील यांचं नाव होतं, इतर जे पक्षातले जे एकदम बरे चेहरे होते अशांची नावं होती. मात्र या कोणत्याही नावाचा विचार न करता पक्षाला थेट मेधा कुलकर्णी यांना खासदारकी दिलेली आहे. पुण्यामध्ये मेधा कुलकर्णी या आधीपासूनच भाजपचं काम करत आहेत. घरात त्यांचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं वातावरण होतं, त्या मुशीत त्या वाढलेल्या आहेत आणि आमदार म्हणूनही त्यांचं काम त्या काळामध्ये अतिशय प्रभावी होतं. त्यामुळे साहजिकच त्यांच्या समर्थकांना त्यांच्या
जो ब्राह्मण समाजातल्या ज्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती त्या सर्वांनाच याचा आनंद होणं स्वाभाविक आहे. आता मात्र लोकसभेसाठी भाजप काय रणनीती आखणार याची सर्वांना उत्सुकता आहे. पुढच्या काही दिवसामध्येच या सगळ्या तयारीला वेग येईल आणि जो तो इच्छुक उमेदवार आपापल्या परीनं आता ही सगळी गणितं मांडत बसलेला आहे. आणि आता जर मेधा कुलकर्णी यांची जर खासदारकी असेल तर आपल्या पदरात काय पडेल असा शोध प्रत्येक इच्छुक घेत आहे. मात्र हा शोध घेऊनही अनेकदा उपयोग होत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे भाजपचं धक्कातंत्र हे कोणालाही कळत नाही. तर धन्यवाद. आपण या ठिकाणी थांबूया आणि इतरही काही महत्त्वाचे विषय आहेत त्यावर आपण थोड्याच वेळात पुन्हा लाईव्ह येणार आहोत. तर पुण्याचं हे राजकारण, भाजपमधलं हे राजकारण अतिशय रंगतदार झालेलं आहे. त्याचा विश्लेषण आपण वेळोवेळी करत राहूया. थँक्यू.